हॅलो फ्रेंड्स, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ जो आहे तर तो आपण इथं अस्तर आणि कापड कसं जोडायचं त्याच्यावर बनवलेला आहे. कारण बऱ्याचदा बघा बाही जोडताना एका साईडची होते, तर तसं होऊ नये यासाठी कशा पद्धतीने ब्लाऊजला अस्तर जोडायचं ते सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर चला इथे व्हिडिओ स्टार्ट करूया. तर इथे बघा मी अस्तर घेतलेलं आहे, म्हणजे क्रॉसपट्टी घेतलेली आहे. आता बघा वरचा अस्तरचा कापड आणि ब्लाऊज पीसचा कापड एका साईडला उतरून ठेवायचा आणि त्याच्या खालचा कापड उलट्या साईडनं होता त्याला सरळ बाजूने फिरवून ठेवायचा आहे. आता बघा इथं क्रॉसपट्टीला शिलाई टाकताना बघा खाली अर्धा इंच वरती इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तर ते दोघं पार्ट आहे तर ते या पद्धतीने शिलाई टाकायची आहे बघा. तर क्रॉसपट्टी बघा वाढीव घेत असते मी, म्हणजे जोडताना सुद्धा कमी पडत नाही. तर त्यासाठी आता बघा वरून एक दाबटीप दिलेली आहे, जेणेकरून अस्तर आहे त्या आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होतं. आता बघा वरून एक सरळ अशी शिलाई टाकून घ्यायची. त्याच्यानंतर संपूर्ण अस्तरला आपल्याला या पद्धतीने शिलाई टाकायचं आहे. तर क्रॉसपट्टी जी आहे तर ती 3.5 आणि 3 इंचची मी घेत असते. आणि जोडताना बघा आता अर्धा इंचावरती खाली आपण शिलाई टाकलेली आहे. आणि आपण जेव्हा ब्लाऊजसोबत क्रॉसपट्टी जोडत असतो तर तेव्हा ते अर्धा इंच जोडलं जातं. तर परफेक्ट अशी ही क्रॉसपट्टी आपली तयार होते. तर त्यासाठी तर आता बघा इथं कटोरी घेतलेली आहे. तर कटोरीला बघा अस्तर आहे ते उचलून घ्यायचं आणि कापडाचा जो एक भाग आहे तो उलट्या साईडने त्या साईडला ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर कटोरी जशी उचलली होती तशीच ठेवायची आणि एक पार्ट आहे तो त्या साईडला ठेवायचा, म्हणजे दोघं साईडचे आपले इथे वेगवेगळे इथं कटोऱ्या तयार होतील. आता बघा कटोरीला संपूर्ण जसं आहे तसं इथं अस्तरवरती शिलाई टाकून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने. तर हा जो ब्लाऊज आहे तर तो 32 साईजचा आहे. तर त्याची संपूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी चॅनलवर दिलेला आहे. तुम्हाला कटिंग पाहायची असेल तर कमेंट करा. आता इथं बघा साईड पार्ट घेतलेला आहे, त्यालासुद्धा बघा अस्तर उचलून घेतलं आणि ब्लाऊज पीसचा कापड एका साईडला उचलून ठेवला. अस्तर जसं उचललं तसं ठेवायचं आणि अस्तरचं एक पार्ट त्या साईडला ठेवायचा आहे. तर पहा इथं या पद्धतीने आता संपूर्ण इथं आपल्याला साईड पार्टला सुद्धा शिलाई टाकून घ्यायची आहे. कटिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल या ब्लाऊजचा तर टाकलेला आहे मी. आणि याच ब्लाऊजचा पाहिजे असेल, कारण याचे लॉंग स्लीव्ज आहे 7.5 इंचच्या. तर पाहायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा, त्याच्यानुसार मी व्हिडिओ तुमचा तयार करून देईल. आणि तुम्हाला जर दुसऱ्या पॅटर्नवरती पाहायचं असेल, तुमच्या मापाचं पाहायचं असेल तरीसुद्धा मला कमेंट करून सांगू शकता. तुमचं माप जे असेल ते त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. आता इथं बघा सर्वात म्हणजे आपलं महत्त्वाचं इथं बाही आहे. तर बाही बऱ्याच जणांची एका साईडची होते, तर तसं होऊ नये यासाठी बघा आता बघा अस्तर आणि कापड जे आहे वरचं ते एक पार्ट उचलून त्या साईडला ठेवायचं आहे बघा. आता खालचा कापड तुम्हाला उलटा साईडने दिसत असेल, त्याला सरळ बाजूने समोर ठेवायचा आहे. आता अस्तरचा एक पार्ट या साईडला ठेवायचा आहे बाहीचा. तर पहा इथं दोघं साईडच्या बाह्या आपल्या इथं आहेत. आता अस्तर जोडल्यावरती सुद्धा तुम्हाला दाखवेल की आपण जे अस्तर जोडलेलं आहे बाहीला तर ते दोघं साईडच्या वेगवेगळ्या बाह्या आपल्या तयार झालेल्या आहे. तर ही ट्रिक लक्षात ठेवायची बाहीला अस्तर जोडताना. आता इथं बघा बाहीला खालच्या साईडला अर्धा इंचावरती शिलाई टाकायची आहे. आता वरून आपल्याला एक दाबटीप टाकायची आहे. त्याच्या आधी बघा इथं एक्स्ट्राचा जो कापड आहे तर तो या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर वरून एक शिलाई टाकायची आहे बघा, जेणेकरून अस्तर आहे ते आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होतं आपलं आणि फिनिशिंगसुद्धा येते ब्लाऊजला त्यासाठी. आता वरून इथं टिकली वर्क बाहीला होतं, तर त्यासाठी बघा मी साईडला इथं शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघू शकता या पद्धतीने संपूर्ण बाहीला अस्तरला आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर पहा तुम्ही एका बाहीला इथं रेडी करून घेतलेला आहे. आता खालच्या साईडला इथं स्टोन होते, त्यासाठी शिलाई वगैरे काही मी टाकलेली नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडच्या बाहीला सुद्धा सेम आपल्याला व्यवस्थित असं कापडावरती ठेवायचं आहे आणि खालून अर्धा इंचावरती शिलाई टाकायची आहे. तर जसं मी इथं तुम्हाला दाखवते आहे तसंच तुम्ही इथं शिलाई टाकून घ्यायची आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर बघा या पद्धतीने तुम्ही एकदा ब्लाऊजला अस्तर जोडून बघा. तुमचं ब्लाऊज जे आहे तर ते परफेक्ट इथं त्याला अस्तर म्हणजे होईल तुमचं. आणि एका साईडचे सर्व पार्ट आहे ते होणार नाहीत, जेणेकरून तुम्ही या पद्धतीने व्यवस्थित असं परफेक्ट अस्तर जोडायला शिकणार. तर इथं बघा दुसऱ्या साईडची बाहीसुद्धा आपली इथं आपण अस्तर जोडून करून घेतलेलं आहे. तर संपूर्ण बाहीला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि ज्या ब्लाऊजला बघा स्टोन वगैरे असतात तर ते काळजीपूर्वक इथं अस्तर लावायचं असतं, जोडायचं, म्हणजे आपली सुई मोडणार नाही किंवा मशीन खराब होणार नाही. आता बघा इथं आपल्या बाह्या दोघं रेडी झाले आहे. हा पुढचा मुंडा आणि हा पाठीमागचा मुंडा, म्हणजे दोघं साईडच्या बाह्या आपल्या इथं परफेक्ट अशा रेडी झालेल्या आहेत.
तर आता बघा इथे आपल्या पाठीमागचा पार्ट घेतलेला आहे मी. तर हा जो ब्लाऊज आहे तर तो 32 साईजचा आहे आणि उंचीला सुद्धा म्हणजे हाईटला कमी आहे, उंची कमी आहे त्या ब्लाऊजची. तर बघा गळा आहे तो इथं मी वरून नाही मोजलेला आहे, कारण त्याची पाठ जी होती तर तिथं मोजलेली होती मी 4.5 इंच. तर आता खाली अर्धा इंच आपलं अस्तर जोडण्यामध्ये जाणार, त्यासाठी मी इथं खालून 5 इंचवरती मार्किंग केलेली आहे. आता जेवढं वरती उरेल तेवढा आपला गळा राहणार आहे. तर या पद्धतीने बघा गळा आहे तो व्यवस्थित असं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर 2 इंच गळा रुंदी घेतली आणि या पद्धतीने छोटासा गळा घेतलेला आहे मी, कारण थोडे वयस्कर आहेत त्या मावशी आणि त्यांना डीप गळा आवडत नाही, मोठासुद्धा आवडत नाही थोडाफार. तर थोडंसं मी पाव इंचपेक्षा कमी अंतर बाहेर काढलेलं आहे, जेणेकरून त्यांना गळा आहे तो व्यवस्थित परफेक्ट बसतो. तर बरेच ब्लाऊज आहेत ते माझ्याकडे शिवतात त्या आणि त्यांना परफेक्ट ब्लाऊज बसतो, तर त्यासाठी. आता इथे बघा या पद्धतीने गळा आखून घेतलेला आहे मी, कटने केलेला आहे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा ब्लाऊज पीसचा सरळ पार्ट ठेवायचा आहे आणि अस्तरचं कापड त्याच्यावर ठेवून आपल्याला टाचांचा वापर करायचा आहे, जेणेकरून बघा अस्तर आणि कापड आहे ते हलणार नाही. आणि हा जो ब्लाऊज आहे त्याला गळा दिलेला होता, पाठीमागे स्टोन होते त्याला, पण खूपच मोठा होता, त्यांना तसा हवा तसा नाही पाहिजे होता. तर त्याचा सिंपल असा गोल गळा राहतो. आता पायपिंगसुद्धा त्यांना आवडत नाही, तर पायपिंग कमीच करतात त्या ब्लाऊजला. तर मी डायरेक्ट या पद्धतीने गळा आहे तो बघा पलटी करून देते, तेवढंच फिनिशिंगमध्ये तेवढा दिसतो त्यांना. आता बघा पाव इंच अंतर सोडून मी गळा आहे तो कट करून घेतलेला आहे. आता छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे अस्तर आपलं आतल्या साईडला व्यवस्थित फोल्ड होणार आहे. आता बघा आतल्या साईडला गळा पलटी करण्याआधी बघा अस्तरवरती आपल्याला एक शिलाई टाकायची आहेत, दाबटीपची. स्टोन राहिले तर तुम्ही या पद्धतीने अस्तरवरती शिलाई टाका, म्हणजे तुम्हाला सरळ बाजूकडून परत फिनिशिंगची इथं शिलाई जरी नाही टाकली तुम्ही तरीसुद्धा गळा आहे तो व्यवस्थित येतो आणि अस्तर आतल्या साईडला फिनिशिंगमध्ये फोल्ड होतं. तर ही सुद्धा नक्की ट्रिक आहे, ही नक्की ट्राय करा तुम्ही. तुमचं ब्लाऊजसुद्धा एकदम परफेक्ट येणार. बघू शकता आता एकदम परफेक्ट असं अस्तर आपलं आतल्या साईडला फोल्ड झालेलं आहे. तर इथं बघा मी वरूनसुद्धा एक शिलाई टाकून बघते. तर शिलाई जर टाकली तर ती व्यवस्थित दिसेल तर ते मी राहू देईल, नाहीतर मग ती शिलाई आपल्याला काढून घ्यावी लागेल. आता यांना लेस वगैरे आवडत नाही, नाहीतर लेस लावून दिली असती. आता इथं तुम्हाला स्टोनसुद्धा व्हाईट कलरचे म्हणजे गोल्डन कलरचे दिलेले होते. तर इथं बघा अस्तर जोडताना तिथं शिलाई टाकण्यासाठी मी बाकीचे कट करून म्हणजे काढून घेतलेले आहे, जेवढे जमतील तेवढे, जेवढे आपल्याला शिलांमध्ये येतात तेवढे. तर इथं बघा एक शिलाई टाकता येते, तर मी हळूहळू असं मशीन फिरवत इथं मी शिलाई टाकून घेते फिनिशिंगची. तर पहा आता या पद्धतीने व्यवस्थित असं शिलाई टाकून घ्यायचं आहे. आता याला बघा डीपमध्ये खूप मोठा असा पानगळा दिलेला होता, तर तो व्यवस्थित ॲडजस्ट इथं होत नव्हता. तर त्यासाठी इथं मी मध्ये गोलगळा घेतलेला आहे आणि बाहेरून तो मोठा दिसतो, तुम्हाला थोडंफार दिसत असेल. आता बघा व्यवस्थित असं आपल्याला अस्तरलासुद्धा संपूर्ण अस्तरला शिलाई टाकायची आहे. त्याआधी इथं बघा जे शिलाईमध्ये स्टोन येत होते तर तेवढे इथे मी मार्किंग करून घेतली आणि तेवढे या पद्धतीने आपल्याला काढून टाकायचे आहे, जेणेकरून ते मशीनमध्ये येणार नाही आणि आपलं मशीन चांगलं राहील. सुयासुद्धा मोडतात, तर 2-3 सुया मोडल्या होत्या माझ्या मशीनमध्ये. तर त्यासाठी बघा या पद्धतीने आपल्याला स्टोन आहे ते काढून टाकायचे आहे. तर एका साईडचे काढून घेतले बघा. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम आपल्याला तेवढे आपल्याला मोजून घ्यायचं आहे अस्तरमध्ये किती येत आहे ते, आणि या पद्धतीने तुम्ही बघा काढून घ्यायचे आहे. आता हे जे स्टोन होते तर ते जो आपला गम असतो चिपकवण्यासाठी स्टोन वगैरे, तर तो गम इथे या टिकल्यानं चिपकवलेला होता, तर तो सहज निघून गेला. तर इथं बघू शकता मी या पद्धतीने काढून घेतलेल्या दोघं साईडचे, म्हणजे अस्तर जोडायला आपल्याला सोपं जाईल अस्तरला शिलाई मारायला. आता पहा एकदम कोपऱ्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अस्तरला. तर काळजीपूर्वक बघू शकता या पद्धतीने. असे जर ब्लाऊज राहिले तर आपल्याला काळजी घ्यावी लागते. तर पहा मी या पद्धतीने आता एकदम कोपऱ्यावरती अशी शिलाई टाकून घेते. आता तुम्ही म्हणाल खालच्या साईडला कापड भरपूर उरलेला आहे, तर ते गळा तेवढा तिकडे वरती दिलेला होता, तर उंची कमी होती या ब्लाऊजची, तर त्यासाठी इथं बघा खालचा कापड मी तसा राहू दिला आहे तोवर. कारण आपल्याला बघा याच कापडाची आपल्याला इथं कमरपट्टीसुद्धा लावायची आहे, त्यासाठी मी कटने केलेला आहे तो. आणि वेगळी पट्टी लावण्यापेक्षा आपण ब्लाऊज पीसची जर कमरपट्टी केली तर ब्लाऊज एकदम भारी दिसतो. तर तुम्हाला पुढे दाखवते. आता बघा पाठीमागचा गळा आपल्याला इथं सेट करायचा आहे, म्हणजे गळा आहे तो व्यवस्थित करायचा आहे. तर त्याआधी ते बघा जे आपला एक्स्ट्राचा पार्ट दिसतोय अस्तरचा,
कापड दिसतोय तर तो सर्वात पहिले कट करून घ्यायचा आहे. आता खालचा कापड मी जसा आहे तसा राहू दिलेला आहे. फक्त साईडचा फिटिंगच्या साईडला होता तो कापड, शोल्डरच्या तिथं आणि मुंड्याचा तेवढा एक्स्ट्राचा कापड होता, तर तो इथे मी कट करून घेतलेला आहे. आता बघा, इथं मी स्केल ठेवलेली आहे आणि तेवढी पट्टी मी राहू देणार, म्हणजे 1 इंच एवढी पट्टी मी खालच्या साईडला राहू देणार आहे आणि बाकीचं आहे ते कट करून घेणार आहे. तर बघू शकता इथं मी या पद्धतीने कट करून घेतलं. आता बघा, 1/2 इंच एवढं आपल्याला इथं कमरपट्टी या पद्धतीने बघा खालच्या साईडला 1/2 इंच फोल्ड करायचं कापड आहे त्याला आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. त्याच्यानंतर बघा पाठीमागचे टक्स आहेत ते महत्त्वाचे आहे, तर ते टाकून घ्यायचे आहे. आता गळ्याचा जो सेंटर पॉईंट आहे तर तिथून 4.5 इंच घ्यायचा आहे. तर पहा या पद्धतीने, आणि दुसऱ्या साईडला सुद्धा 4.5 घेतलेलं आहे आणि आडवी मार्किंग 4.5 आणि उभी मार्किंगसुद्धा 4.5च घेतलेली आहे. तर आता बघा या पद्धतीने व्यवस्थित असं दोघं पार्ट आपल्याला पकडायचे आहे आणि अर्धा इंच खाली आणि वरती बघा तिरकस असं आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर टक्सची मार्किंग करून या पद्धतीने शिलाई टाकून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही, तर 2 शिलाई टाकलेले आहे मी इथं. तर पहा या पद्धतीने शिलाई टाकून घेतलेली आहे. आता पाठीमागचे जे टक्स आहेत ते एकमेकांसमोर करायचे आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर बघा कमरपट्टीला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर बघा या पद्धतीने एकदम कोपऱ्यावरती शिलाई टाकायची आहे कमरपट्टीला. तर तेवढंच आपला ब्लाऊज आहे तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसतो आणि वेगळी कमरपट्टी लावण्यापेक्षा आपला टाईम पण वाचतो आणि या पद्धतीने परफेक्ट अशी आपली कमरपट्टीसुद्धा रेडी होते आणि पाठीमागचा गळासुद्धा. तर पहा इथे एकदम परफेक्ट अशी आपण कमरपट्टी लावून घेतलेली आहे. आता बघा जे आपण पार्ट शिवलेले आहेत तर त्यांचे एक्स्ट्राचे जे कापड आहेत, म्हणजे एक्स्ट्राचा ब्लाऊज पीसचा जो कापड आहे तर तो आपण इथं कट करून घ्यायचा आहे. तर हे बघू शकता जेवढे पार्ट आहे त्यांची या पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा आहे. तर या ब्लाऊजचा स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी टाकलेला आहे. तर बऱ्याच जणांची कमेंटसुद्धा आलेली आहे त्या व्हिडिओवरती की या ब्लाऊजची कटिंग दाखवा म्हणून. तर पेपर कटिंग पाहायची असेल तर तुम्हीसुद्धा नक्की कमेंट करा पाहायचं असेल तर. आता बघा जेवढे पार्ट आहे त्यांचे एक्स्ट्राचं इथं आपल्याला कापड आहे ते कट करून घ्यायचे आहे. तर पहा इथं जेवढे आपलं पार्ट शिवलेले आहेत आपण अस्तर जोडलेलं आहे त्यांची या पद्धतीने बघा जेवढं आपलं अस्तर आहे तेवढंच आपल्याला राहू द्यायचं आहे आणि बाकीचे एक्स्ट्राचे जे कापड दिसतात तर ते इथं कट करून घ्यायचे आहे. तर या पद्धतीने बघा मी सर्व पार्ट आहे ते मी इथं कट करून घेतलेले आहे. तर बाही बघू शकता तुम्हाला अजून एकदा दाखवते, हे पाठीमागचा पार्ट आणि हा पुढचा पार्ट. तर हे लक्षात ठेवायचं आहे, व्यवस्थित चेक करायचं, त्याच्यानंतर आपल्याला कटिंग करायची आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे ते सुद्धा कळवा. धन्यवाद.